सार्थ ज्ञानेश्वरी वाचनामध्ये आपला 15व्या अध्यायाचे वाचन चालू आहे. त्यामध्ये भाग 1 मध्ये आपण 1 ते 209 पर्यंत वाचन ऐकले आहे. आज आपण 210 पासून पुढे वाचन करणार आहोत. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादीर्न च संप्रतिष्ठा अस्वत्थमेनं सुविरूढमूलम् असंगशस्त्रेण दृढेन छित्वा. परंतु त्याचे जसे वर वर्णन केले आहे तसे त्याचे खरे स्वरूप आहे तसे येथे विचार करता आढळून येत नाही. याला अंत नाही, आदी नाही व स्थिती नाही. अत्यंत दृढमूल अशा या अश्वत्थ वृक्षाला बळकट अशा असंग रूपी शस्त्राने छेदून म्हणजे वैराग्यजन्य ज्ञानरूपी शस्त्राने छेदून परे तुझा हन पोटी ऐसे गमेल किरीटी जे येवडे झाड उत्पाटी ऐसे काही. परंतु अर्जुना, तुझ्या मनात कदाचित असे वाटेल की या एवढ्या झाडाला उपटील असे एवढे साधन काही आहे काय? के ब्रह्मयाचा शेवटवरी ऊर्ध्व शाखांची थोरी आणि मूळ तव निराकारी ऊर्ध्वी असे. कुठे शेवट ब्रह्मदेवापर्यंत याच्या वरच्या शाखांचा विस्तार आणि मूळ तर कोठे वर निराकार ब्रह्मामध्ये आहे. हा स्थावराही तळी फाकताशी आधीचा डाळी माझी धावतसे तुझा मुळी मनुष्य रूपी. हा संसार वृक्ष खालच्या फांद्यांनी शेवटी असलेल्या वृक्षादी स्थावरापर्यंत विस्तारतो व दुसऱ्या मनुष्यरूपी मुळांनी मध्ये विस्तारतो. ऐसा गाडा आणि अफाटू आता कोण करी या शेवटू तरी झनी हा हळूवटू धरीसी भावो. असा हा संसार वृक्ष बळकट आणि अमर्याद आहे. तर आता याचा शेवट म्हणजे उपटून टाकणे कोण करील असा शूद्र विचार तू कदाचित मनात आणशील तर आणू नकोस. परे हा उन्मुळावया दोषे येथे सायासची काहीशे काय बाळा बागुल देशे दवडावा आहे. परंतु याला उपटून टाकण्याचा हेतू जर असेल तर याला उपटून टाकण्याच्या कामी श्रमच ते काय आहेत म्हणजे श्रम नाहीतच. मुलाकरिता म्हणजे लेकराची भीती नाहीशी व्हावी म्हणून बागुल बुवा खरोखर देशोधडीस लावावा लागतो काय? गंधर्व दुर्ग काही पाडावे काय शश विषान मोडावे होवावे मग तोडावे खपुष्पकी. ढगांच्या आकृतीत दिसणारे किल्ले पाडून टाकले पाहिजेत काय? सश्याचे शिंग मोडून टाकले पाहिजे काय? आकाशाचे फूल असावे आणि मग ते तोडावे. तैसा संसारू हा विरा रूक नाही साचो कारा मावून मूळनी दरारा काहीसा तरी. त्याप्रमाणे अर्जुना, हा संसार वृक्ष जर खरा नाही तर मग त्याला उपटून टाकण्याची भीती तरी कसली? आम्ही सांगितले जे परी मूळ डाळांची उजरी ते वांजेची घरभरी लेकुरे जैशी. आम्ही संसार वृक्षाच्या मुळाच्या व फांद्याचा उत्कर्षाचा म्हणजे विस्ताराचा जो प्रकार सांगितला तो प्रकार जसे काही वांझेची घर भरून लेकरे आहेत म्हणजे असे सांगण्याच्या प्रकारापैकीच होय. आता की जती चैलेपणी स्वप्नीची ते बोलणी तैशी जाणते कहाणी दुगळीची ते. जागे झाल्यावर मग ती स्वप्नातील बडबड काय कामाची. त्याप्रमाणे ही संसार वृक्षाची गोष्ट पोकळ आहे असे समज. वाचोनी आम्ही निरूपिले जैसे याचे अचळ मूळ असे तैसे
आणि तैसाची जरी हा असे साचोकारा. याशिवाय आम्ही ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे याचे मूळ जर दृढ असते आणि हा संसार वृक्ष जर आम्ही सांगितल्याप्रमाणेच म्हणजे स्वरूपे करून खरा असता, तरी कोणाचे निसंताने निपजते या उन्मूळने. काय फुंकिलिया गगने जाई जेलगा. तर कोणता असा मायेचा पूत आहे की ज्याच्या सामर्थ्याने याची पाळीमुळे खणून काढण्याचे काम घडून येईल. अर्जुना, नुसत्या फुंकण्याने हे एवढे आकाश उडून जाईल काय. म्हणून पै धनंजया आम्ही वानिले रूपते माया कासवीचे नी तुपे राया उगरिले. म्हणून अर्जुना, मी जे या संसार वृक्षाचे वर्णन केले ते खोटे आहे. कसे तर जशी राजाला कासवीच्या तुपाने मेजवानी करावी तसे. मृगजळाचे गातळी ती दिठे दुरुणीची न्याहाळी. वाचून तेने पाणी साळी केळी लाविशी काही. बा अर्जुना, मृगजळाची जी तळी आहे ती दृष्टीने दुरूनच पाहावी, नाहीतर त्या मृगजळाच्या पाण्याने भात व केळी लावता येतील काय. मोळ अज्ञानाची तव लटिके मातयाचे कार्य हे केतुके. म्हणून संसार रूख सत्य की वावू चिगा. बा अर्जुना, या संसार वृक्षाचे मूळ जे अज्ञान तेच आधी खोटे आहे, तर मग त्याचे कार्य ते केवढे म्हणजे काय किमतीचे असणार. म्हणून संसार वृक्ष खरा कुठून असणार, तर तो मिथ्याच आहे. आणि अंतू येया नाही ऐशी बोली जे जे काही तेही साचची पाही परी एकी. आणि या संसार वृक्षाला अंत नाही असे जे काही म्हणतात तेही एक प्रकाराने खरेच आहे असे समज. तरी प्रबोधू जवनो हे तव निद्रे काय अंतू आहे की रात्री नसरे तवन पाही तयार होते. तर जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत झोपेला शेवट आहे काय, अथवा रात्र संपली नाही तोपर्यंत ज्याच्या आधी उजाडत नाही. तैसा जव पार्था विवेकुनुधवी माथा तव अंतु नाही अश्वत्था भवरूपाया. त्याप्रमाणे अर्जुना, जोपर्यंत विचाराने डोकेवर केले नाही तोपर्यंत या संसार रूपी अश्वत्थ वृक्षाला शेवट नाही. वाजते वारे निवांत जवन राही जेथीचे तेथ तव तरंगता अनंत म्हणावीची की. जोपर्यंत वाहणारा वारा जागच्या जागी शांत राहत नाही तोपर्यंत लाटपणा अनंतच म्हटला पाहिजे. म्हणून सूर्यजय हारपे तै मृगजळा भासू लोपे का प्रभा जाये दीपे मालवलेनी. म्हणून सूर्य जेव्हा मावळतो तेव्हा मृगजळ भासण्याचे नाहीसे होते, अथवा दिवे मालविल्याने म्हणजे दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो. तैसे मूळ अविद्या खाये ते ज्ञान जय उभे होये तैची ययांतू आहे येरवी नाही. त्याप्रमाणे संसार वृक्षास मूळ असलेल्या अविद्येला खाऊन टाकणारे ज्ञान जेव्हा उत्पन्न होईल तेव्हाच या संसार वृक्षाला शेवट आहे, एरवी नाही. देवीचे हा अनादी ऐशियाथी शाब्दी तो आळून हे नुरोधी बोलतया. त्याप्रमाणे हा संसार वृक्ष आरंभ रहित आहे असे जे म्हणतात ते म्हणणे या संसार वृक्षावर आरोप नाही, तर एका दृष्टीने ते म्हणणे संसार वृक्षाच्या अनादित्वास अनुसरून आहे. जे संसार वृक्षाचा ठाई साचुकार तव नाही मा नाही तयादी काही कोण होईल. कारण की संसार वृक्ष तर स्वरूपाने खरा नाही, तर मग तो स्वरूपाने खरा नाही त्याचा कोणी आरंभ असेल काय. जो साच जेथोनी उपजे
तया ते आधी हे साजे आता नाहीची तो म्हणजे कुठून या. जो खरोखर जेथून म्हणजे कुठून तरी उत्पन्न होतो त्याला उत्पत्ती आहे हे म्हणणे शोभते. आता तो स्वरूपे करून नाहीच त्याचा आरंभ कुठून मनवायचा. म्हणून जन्मे ना आहे तैसिया सांगो कवन कामाये या लागी नाही पणेची होई अनादि हा. म्हणून जे उत्पन्न होत नाही व ज्याला अस्तित्व नाही तशाला कोण आहे म्हणून सांगू. एवढ्याकरिता हा संसार वृक्ष नाहीपणानेच अनादि आहे. वांजे चियाले का कैची जन्म पत्रिका नबी निळी भूमिका के कल्पोपा. वांझेच्या मुलाला जन्म पत्रिका कुठची, आकाशात निळी जमीन कोठे कल्पावयाची. व्योम कुसुमाचा पांडवा कवने देठ तोडावा म्हणून नाही ऐशिया भवा आदी कैचे. अर्जुना, आकाशाच्या फुलाचा देठ कोणी तोडावा म्हणून स्वरूपे करून जो नाही अशा संसाराला आरंभ कसला. जैसे घटाचे नाही पण असतची असे केले निविन तैसा समूळ वृक्ष जाण अनादि हा. ज्याप्रमाणे घटाचा नाहीपणा म्हणजे नाहीपणा हा कोणी उत्पन्न केल्याशिवाय आहेच आहे त्याप्रमाणे हा संपूर्ण संसार वृक्ष अनादि आहे असे समज. अर्जुना ऐशेनी पाही आद्यंतो ये आशी नाही माझी स्थिती आभाषे काही परी टवाळते गा. अर्जुना, याप्रमाणे पहा की या संसार वृक्षाला आदी व अंत नाही. मध्ये स्थितीकाली तो काही भासतो पण ते त्याचे भासणे मिथ्या आहे. ब्रह्मगिरी हुनी न निगे आणि समुद्री ही किरण रिगे तरी माझी दिशे वावुगे मृगांबू जैसे. ज्याप्रमाणे ब्रह्मगिरी पर्वतापासून निघत नाही आणि शेवटी खरोखर समुद्रासही मिळत नाही तरी मध्येच जसे मिथ्या मृगजळ दिसते तैसा आद्यंते किरणाही आणि साचही नोहे कै परी लटिके पणाची नवाई पडी भाषे गा. त्याप्रमाणे अर्जुना, संसार वृक्ष आरंभी व अंती खरोखर नाही आणि तो कधीही खरा नाही परंतु खोटेपणाची नवलाई अशी आहे की तो नसून भासतो. नाना रंगे गजबजे जैसे इंद्र धनुष्य देखिजे तैसा नीनतया आपजे आहे ऐसा. ज्याप्रमाणे अनेक रंगांनी भरलेले इंद्रधनुष्य दिसते त्याप्रमाणे अज्ञानाला हा संसार वृक्ष आहे असे भासते. तैशेनी स्थितीची वेळे भूलवी अज्ञानाचे डोळे लागवी हरी मेखळे लोकू जैसा. अशा रीतीने स्थितीकाली हा संसार वृक्ष अज्ञानी मनुष्याच्या दृष्टीला चकवितो. तो कसा तर जसा बहुरूपी हा कफनी धारण करून सोंग आणून लोकांना फसवितो. आणि नसतेची शामिका योमी दिशे तैशी दिसो का तरी दिसणे ही क्षणा एका होय जाय. आणि नसलेलाच निळेपणा आकाशात दिसतो तसा दिसेना का तरी ते दिसणेही एका क्षणात होते व जाते. स्वप्नेही मानिले लटिके तरी निर्वाभो का एक सारिके तेवी आभासू हा क्षणिके रीतीचा गा. स्वप्नातील खोटे पदार्थ वस्तुता नाहीत तरी पण ते खरे आहेत असे जरी मानले तरी ते एकसारखे टिकतात का. तशा क्षणिक भासणाऱ्या पद्धतीचा हा संसार वृक्षाचा आभास आहे. देखता आहे आवडे घेऊ जाईजे तरी नातुडे जैसा टिकू की जे माकुडे जळा माझी.
पाण्यात दिसणारे आपले प्रतिबिंब धरण्याकरिता माकडाने ज्याप्रमाणे बोट घालावे त्याप्रमाणे हा संसार वृक्षाचा भास पाहिला असता आहे असा वाटतो आणि त्यास धरावयास गेले तर तो सापडत नाही. तरंग भंगू सांडी पडे विजूहीन पुरे होडे आभासाशी तेने पाडे होणे जाणे गा. बा अर्जुना, लाटांचे होणे व जाणे कमी पडते. विजेचा उदयास्त जरी अस्तित्वात अति त्वरित असतो तरी ती वीज देखील याच्या बरोबरीला येत नाही. तितक्या मनाने याचे म्हणजे या संसार भासाचे होणे जाणे आहे. जैसा ग्रीष्मशेषेचा वारा निजे समोर की पाठी मोरा तैशी स्थिती नाही तरुवरा भवरूपाया. ज्याप्रमाणे ग्रीष्मांतीचा वारा हा समोरून वाहतो किंवा पाठीमागून वाहतो हे कळत नाही त्याप्रमाणे या संसार रूपी श्रेष्ठ वृक्षाला स्थितीकाली एकच अवस्था नाही म्हणजे प्रत्येक क्षणी त्याचे स्थित्यंतर होते. एवं आदिना अंतस्थिते ना रूपययाशी आती आता कायशी कुंता कुंती उन्मळ निगा. याप्रमाणे संसार वृक्षाला आदी अंत व स्थिती ही नाहीत व याला रूपही नाही. आता अर्जुना, याला उपटून टाकण्यात श्रम ते काय? पुलिया ज्ञानासाठी नवता थावला किरीटी तरी आता आत्मज्ञानाची निलोटी खांडे निगा. अर्जुना, हा नसलेला संसार वृक्ष आपल्या अज्ञानामुळे बळावलेला आहे तर आता त्याला आत्मज्ञान रूपी दुधारी तलवारीने नाहीसा कर. वाचोनी ज्ञानी विन ऐके उपाय करीशी जितुके तीही गुंफशी अधिके रुखी. नाहीतर एका ज्ञाना वाचून जितके उपाय तू करशील त्याच्या योगाने तू या संसार वृक्षात अधिक अडकशील. मग किती खांदो खांदे या हिंडावे ऊर्ध्वी अधि मनोनी मूळची अज्ञान छेदी सम्यक ज्ञाने. मग या संसार वृक्षाच्या फांद्यांनी खाली व वर किती फिरावे म्हणून या संसार वृक्षाचे अज्ञान रूपी मुळच यथार्थ ज्ञानाने तोडून टाक. एरवी दुरीच्या उर्गा डांगा मेळविता पैगा तो वावूची भारुगा केला होय. सहज विचार करून पाहिले तर दोरीवर भासणाऱ्या सर्पाला मारण्याकरिता लांब काठ्या गोळ्या केल्या तर त्याचे व्यर्थच ओझे गोळा केल्यासारखे होते. तराव्या मृगजळाची गंगा दोन्ही लागे धावता दांगा माझी ओळे बुडीजे पैगा साच जेवी. मृगजळाची नदी उतरून जाण्याकरिता नावेसाठी कुणी रानोमाळ धावत असता त्याने खऱ्या ओढ्यात सापडून जसे बुडावे. तेवी नाथिलिया संसारा उपाये जाचतया विरा आपण पेलो पेवारा विकोपी जाय. अर्जुना, त्याप्रमाणे खोट्या संसाराचा नाश करण्याच्या उपायामध्ये खटपट करणाऱ्याला साधनांचे जीवापाड श्रम होऊन तो आपण स्वतः मरतो. मनोनी स्वप्नीचे या भया ओखदचे ओची धनंजया तेवी अज्ञान मुळायया ज्ञानचे खड्ग. म्हणून अर्जुना, स्वप्नातील भीतीला जागे होणे हेच जसे औषध आहे त्याप्रमाणे अज्ञान रूपी मूळ असलेल्या याला म्हणजे या संसार वृक्षाला नाश करण्यास समर्थ एक ज्ञान खड्गच आहे. परे तेची लीला परजवे तैसे वैराग्याचे नीच नवे अभंग बळ होवावे बुद्धीशी. परंतु तेच ज्ञानरूपी खड्ग सहज फिरवता येईल
तसे वैराग्याचे न खचणारे सामर्थ्य बुद्धीला नित्य नवे पाहिजे. उठलेने वैराग्य जेणे हा त्रिवर्गू ऐसा सांडणे जैसे वमुनिया सुने आताच गेले. ज्या वैराग्याचा उठाव झाला असता हा त्रिवर्गाचा म्हणजे कोणाचा, स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा असा त्याग होतो की जशी काही कुत्रे आताच ओकून गेले आहे. हा ठायवरी पांडवा पदार्थ जाती आगवा विटवी तो हो आवा वैराग्य लाटो. अर्जुना, येथपर्यंत सर्व पदार्थ मात्रा संबंधाने वीट उत्पन्न करील असे हे दांडगे वैराग्य पाहिजे. मग देहा हंतेचे दळे सांडून एकेची वेळे प्रत्येक बुद्धी करतळे हात वसावे. मग त्या ज्ञान खड्गावरील देहाभिमान रूपी म्यान एकदम काढून अंतर्मुख झालेल्या बुद्धिरूपी मुठीत ते धरावे. निशिले विवेक साहने जे ब्रह्माहमस्मी बोधे सनाने मग पुरतेनी बोधे उठणी एकलेची. ते ज्ञानरूपी खड्ग विवेक रूपी सहानेवर पाजळलेले असावे व अहम मी ब्रह्म आहे अशा बोधाची त्यास तीक्ष्ण अशी धार असावी व मग ते एकट्या पूर्ण बोधाने घासावे. परे निश्चयाचे मुष्टिबळ पाहावे एक दोन्ही वेळ मग तुळावे अति चोखाळ मनन वेरी. परंतु मी ब्रह्म आहे अशा निश्चय रूपी मुठीचे बळ एक दोन वेळ पाहून आणि मी ब्रह्म आहे असा दृढ निश्चय झाला आहे असे वाटले की मग ते अतिशुद्ध मनापर्यंत तोलून धरावे. म्हणजे अद्वैत बोधाचे अतिशुद्ध असे चिंतन करावे. पाठी हातीरा आपणया निधी ध्याशी एक झालिया पुढा दुजे नुरेल घाया पुरते गा. नंतर हत्यार व आपण निज ध्यासाने एक झाल्यावर अर्जुना आपल्या पुढे घाव मारण्यापुरते दुसरे उरणार नाही. ते आत्मज्ञानाचे खांडे अद्वैत प्रभेचे निवाडे नेदिल उरो कवनेकडे भववृक्षाशी. ती आत्मज्ञान रूपी दुधारी तलवार आपल्या अद्वैत प्रकाशाच्या आधिक्याने संसार वृक्षाला कोणीकडेही उरू देणार नाही. शरदागमीचा वारा जैसा केरू फेडी अंबरा का उदयला रवी अंधारा घोटू भरी. शरद ऋतूच्या आरंभीचा वारा जसा आकाशातील ढगरूपी कचरा नाहीसा करतो अथवा उगवलेला सूर्य जसा अंधाराचा घोट भरतो. नाना उपवढ होता खेवो नुरे स्वप्न संभ्रमाचा ठावो स्वप्रतीती धारेचा वाहो करील तैसे. अथवा जागे होता क्षणीच स्वप्नाच्या गर्दीचा ठाव ठिकाणा उरत नाही त्याप्रमाणे आत्मानुभव रूपी धारेचा प्रहार करील. तेव्हा ऊर्ध्वका ऊर्ध्वीचे मूळ का आधीचे हन शाखा जाळ ते काही चिन्ह दिसे मृगजळ चांदिना जीवी. तेव्हा या संसार वृक्षाचा वरचा भाग अथवा वरचे मूळ अथवा खालच्या शाखांचा विस्तार हे जसे चांदण्यात मृग जळ दिसत नाही तसे काही एक दिसणार नाही. ऐशे निगा वीरनाथा आत्मज्ञानाच्या खडगलता चेतोनिया भवा स्वतः ऊर्ध्वमुळा ते. अर्जुना, अशा रीतीने आत्मज्ञान रूपी तलवारीच्या पात्याने वर मूळ आहे असा जो संसार वृक्ष तो छेदून म्हणजे आत्मविचाराने त्याचा निराश करून ततः पदम तत्परिमार्गितव्यम
यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसूता पुराणी. नंतर त्या आपल्या रूपास पाहावे की ज्या ठिकाणी गेले असता पुन्हा परत येत नाहीत, ज्यापासून ही अनादि विश्व परंपरा वाढली, अशा त्या आद्य पुरुषासच आत्मस्वरूपात ज्ञानाच्या अंगाने शरण जावे. मग इदंतेशी वाळले जे मीपणे विण डहारले, ते रूप पाहिजे आपले आपणचे. मग आपल्याहून जे भिन्न प्रतीत होते त्या संबंधाने इदम भाव म्हणजे हे तेपणा स्फुरतो. त्याचा ज्या वस्तूच्या ठिकाणी किंचितही संबंध नसतो व सापेक्ष आपल्या संबंधाने अहमभाव असतो. आत्मस्वरूप एक रस असल्या कारणाने तेथे भिन्न प्रतीती नाही, म्हणून तेथे इदम स्फुरण नाही, आणि इदम स्फुरण नाही म्हणून अहम स्फुरणही तेथे नसते. असे जे अहम इदम वृत्ती शून्य प्रसिद्ध असलेले आत्मस्वरूप, ते आपले स्वरूप आपणच पाहावे. परे दर्पणाचे नि आधारे एकच करुणी दुसरे, मुख पाती गव्वारे तैसे नको हे. परंतु समोर आरसा घेऊन जसे अज्ञानी लोक एका मुखाची दोन मुखे करून म्हणजे बिंब व प्रतिबिंब अशा तऱ्हेने आपणच आपल्याला पाहतात, तसे ते आत्मस्वरूपाला म्हणजे दृश्य द्रष्टा करून पाहणे नको. हे पाहणे ऐसे असे वीरा, जैसा न मोडलिया वीरा, मग आपलिया उगमी झरा भरून टाके. अर्जुना, हे आपल्या आत्मस्वरूपाचे पाहणे असे आहे की विहीर खणण्यापूर्वी झरा जसा आपल्या उगमाच्या ठिकाणी म्हणजे पाण्याने भरलेला असतो, तो जरी दृश्य झाला नाही तरी तो आपल्या स्वरूपाने आहेच. ना तरी आटलिया अंभ निजबिंबी प्रतिबिंब, निहेटे का नभी नभ घटा भावी. अथवा पाणी आटल्यावर प्रतिबिंब जसे आपल्या बिंबाच्या ठिकाणी मिळते, अथवा घट फुटल्यावर जसे घटाकाश महाकाशाच्या ठिकाणी मिळते. नाना इंधनांशु सरलिया वन्नी परते जीवी आपण पया, तैसे आपे आप धनंजया न्याहाळणे जेगा. अथवा अग्नीतील जळणारी लाकडे निशेष संपल्यावर अग्नी जसा मूळ स्वरूपात येऊन मिळतो, त्याचप्रमाणे अर्जुना, जे आपण आपल्याला सहज पाहणे आहे. जीवे आपली चवी चाखणे, चक्षु निज बुबुळ देखणे, आहे तयाशे निरीक्षणे आपले पै. जिभेने जशी आपली चव चाखावी अथवा डोळ्याने जसे आपले बुबुळ पाहावे, त्याप्रमाणे आपण आपल्याला पाहणे आहे. का प्रभेशी प्रभा मिळे गगन गगनावरी लोळे, नाना पाणी भरले खोळे पाणीयाची. अथवा तेज जसे तेजास मिळावे, अथवा आकाशाने जसे आकाशावर लोळावे, किंवा पाणी जसे पाण्याच्याच पदरात भरावे. आपण जी आपण याती पाहिजे जे अद्वैते, ते ऐसे होय निवृत्ती बोली जतू. असे आपणच आपल्याला अद्वैत भावाने जे पाहावयाचे ते असे आहे. मी खरे सांगतो. जे पाहिज ते नवीन पाहिजे, काही नेननाची जाणिजे, आद्य पुरुष गा म्हणजे जया ठाया ते. ते आत्मस्वरूप पाहणेपणा घेतल्याशिवाय पाहावे. काही न जाणणे हेच त्याचे जाणणे होय, व ज्या ठिकाणाला आद्य पुरुषाचे म्हणतात तेथई उपाधीचा उथंबा, घेऊनी श्रुती उभविती जिभा, मग नाम रूपाचा वडंबा करीती वाया.
त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देखील मायोपाधीचा आश्रय घेऊन वेद आत्मस्वरूपाचे वर्णन करण्यास तयार होतात आणि मग त्या ठिकाणी नामरूपाचा व्यर्थ गलबला करतात. पै भव स्वर्गा उबगली मुमुक्ष योग ज्ञाना वळगली पुढती न योया निघाले पैजा जेथ. संसार व स्वर्ग यास कंटाळलेले आणि अष्टांग योग व ज्ञान यांचा आश्रय केलेले मुमुक्षू लोक पुन्हा स्वर्ग व संसार यांच्याकडे येणार नाहीत. अशा प्रतिज्ञेने ज्या आत्मस्वरूपाकडे जाण्यास निघाले. संसाराच्या पायापुढा पळती विद रागा होडा ओलांडूनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घालिती मागा. ते वैराग्यशील पुरुष त्या संसाराच्या पायापुढे प्रतिज्ञेने पळतात व कर्माचा शेवट जो सत्यलोक हाच कोणी कडा त्या कड्याचे उल्लंघन करून त्यास मागे टाकतात. अंतादी भावा आपुलिया झाडा देवोनी आगविया पत्र घेती ज्ञानी जया मूळ घराशी. आपल्या अहंकारादी सर्व अनात्मवृत्तीचा झाडा देऊन ज्या मूळच्या स्वरूपी घरास जाण्याकरिता ज्ञानी लोक दाखला घेतात. जे का वस्तूचे नेनने आणिले थोर जगा जाणणे नाही ते नांदविले जेने मी तू जगे. ज्या वस्तूच्या अज्ञानाने जगाचे विपरीत असलेले जबरदस्त मिथ्या ज्ञान उत्पन्न केले आणि ज्या वस्तूच्या अज्ञानाने नसलेले मी तू पण जगात प्रचारात आणले. पै जेथुनी हे एवढी विश्व परंपरेची वेलांडी वाढती आशा जैशी कोरडी निदैवाची. ज्याप्रमाणे निर्दैवी पुरुषाची पोकळ आशा वाढत असते त्याप्रमाणे ज्या ज्या स्वरूपापासून विश्व परंपरेच्या विस्ताराची एवढी वाढ होते. पार्था ते वस्तू पहिले आपण पे पै आपुले पाहिजे जैसे हिवले हिव हिवे. अर्जुना ते आपले मूळ आत्मस्वरूप आपण आपल्या ठिकाणी पाहावे. ते कसे तर जसे थंडीने थंडी थंड व्हावी त्याप्रमाणे या हिवाच्या दृष्टांतास त्रिपुटी जशी एक आहे त्याप्रमाणे आत्मस्वरूपात दृश्य द्रष्टा व दर्शन ही त्रिपुटी एक आहे असे समजणे हेच आपण आपल्या मूळ स्वरूपाला पाहणे. आणि काही एकतया ओळखनाशे धनंजया तरी जया का भेटलिया येण्याची नाही. अर्जुना आत्मस्वरूपाला ओळखण्याची आणखी एक खूण आहे ती ही की ज्याच्याशी ऐक्य झाले असता पुनर्जन्मच प्राप्त होत नाही. परितया भेटती ऐशी जे ज्ञानी सर्वत्र परिशी महाप्रळयांबूचे जैसे भरले पण. परंतु महाप्रळय काळाच्या पाण्याने जसे सर्वत्र सारखे भरले पण असते तसे ज्ञानाने ज्यांचा आत्मभाव सर्वत्र सारखा पसरलेला असतो असे जे पुरुष ते त्या आत्मवस्तूला भेटतात. निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाहा द्वंद्वैर विमुक्ता सुख दुःख सज्ञैर गच्छन्त्य मूढा पदमव्ययम तत्. मान मोहरहित संगरूपी दोष जिंकलेले आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्यांची नित्य स्थिती आहे असे सर्व काम पूर्णपणे निवृत्त झालेले सुख व दुःख नावाच्या द्वंद्वापासून कायमचे मुक्त झालेले असे ज्ञानी त्या अत्युच्च पदाप्रत जातात. जया पुरुषाचे का मनस सांडून गेले मोहमान वर्षांती जैसे घन आकाशाते. वर्षा ऋतूच्या शेवटी ज्याप्रमाणे ढग आकाशाला टाकून जातात त्याप्रमाणे ज्या पुरुषाच्या मनाला मोहमान आपण स्वतः टाकून गेले.
निकवड्या निष्ठुरा उबगिजे जेवी सोयरा तैसे नागवती विकारा भेटाळू जे. ज्याप्रमाणे दरिद्री व निर्दय अशा पुरुषाला त्याचे नातलग कंटाळतात, त्याप्रमाणे जे पुरुष विकाराच्या तावडीत सापडत नाहीत. फळली केळी उन्मुळे तैशी आत्मलाभे प्रबळे, जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. ज्याप्रमाणे फळाला आलेले केळीचे झाड आपोआप उपटून पडते, त्याप्रमाणे प्रबल आत्मलाभामुळे ज्याची क्रिया हळूहळू म्हणजे आपोआप सुटत आहे. आगे लागलिया रोखे देखोनी सैरा पळती पक्षी, तैसे सांडिले अशेखी विकल्पी जो. ज्याप्रमाणे वृक्षाला आग लागली असे पाहून म्हणजे त्या वृक्षावर असलेले पक्षी जिकडे रस्ता सापडेल तिकडे पळतात, त्याप्रमाणे सर्व विकल्पांनी ज्या पुरुषास टाकले आहे. ऐके सकळ दोष तृणी अंकुरी जती जे मेदिनी, ते भेद बुद्धीची कहाणी नाही जयाते. अर्जुना ऐक, ज्या भेदरूपी जमिनीवर सर्व प्रकारचे दोषरूपी गवत वाढते, त्या भेद बुद्धीची ज्यांच्या ठिकाणी वार्ताही नसते. सूर्योदया सरीशी रात्री पळून जाये आपेशी, गेली देह हंता तैशी अवेद्ये सवे. सूर्योदयाबरोबर ज्याप्रमाणे रात्र आपोआप पळून जाते, त्याप्रमाणे ज्या पुरुषापासून अविद्येसह देहांता पळून गेली. पै आयुष्यना जीवाते शरीर सांडी जेवी अवचिते, तेवी निद सुरे द्वेते सांडिले जे. ज्याप्रमाणे आयुष्य संपलेल्या जीवाला शरीर एकदम टाकून देते, त्याप्रमाणे जे पुरुष अज्ञानात्मक द्वैताकडून टाकले गेले आहेत. लोहाचे सागडे परिसा न जोडी अंधारू रवी जैसा, द्वैत बुद्धीचा तैसा सदा दुकाळ जया. ज्याप्रमाणे परिसाला लोखंडाचा दुष्काळ असतो अथवा ज्याप्रमाणे सूर्याला काळोख सापडत नाही, त्याप्रमाणे ज्या पुरुषांना द्वैत बुद्धीचा नेहमी दुष्काळ असतो. आगा सुख दुःखाकारे द्वंद्वे देही जे गोचरे, ते जया का समोरे होती जेना. अरे अर्जुना, सुख दुःख रूपी द्वंद्वे जी या देहात अनुभवास येतात, ती ज्या पुरुषांच्या समोर येतच नाहीत. स्वप्नीचे राज्य का मरण नो हे हर्ष शोकाशी कारण, उपवडली जाण जिया परी. ज्याप्रमाणे जागे झाले असता स्वप्नातील राज्य प्राप्ती अथवा मरण ही आनंदास व दुःखास कारण होत नाहीत असे समज. तैसे सुख दुःख रूपी द्वंद्वी जे पुण्य पापी, न घेपी जती सर्पी गरुड जैसे. सर्पांकडून गरुड जसा धरला जात नाही, त्याप्रमाणे सुख व दुःख पुण्य पाप रूपी द्वंद्वाकडून जे वेढले जात नाहीत. आणि अनात्म वर्गनीर सांडून आत्मरसाचे क्षीर, चरताती जे सविचार राजहंस. आणि जे ज्ञानरूपी राजहंस अनात्म पदार्थ मात्र रूपी पाणी टाकून आत्मरस रूपी दूध सेवन करतात. जैसा वर्षोनी भूतळी आपला रसू अंशू माळी, मागवता आणि रश्मी जाळी बिंबाशीच. ज्याप्रमाणे सूर्य हा आपलाच रस पृथ्वीवर वर्षून पुन्हा तोच रस आपल्या किरण समुदायाच्या द्वारे आपल्या बिंबाच्या ठिकाणीच आणतो, तैशी आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखरली 12 वाटी, ते एक वटी ती ज्ञानदृष्टी अखंड जे. त्याप्रमाणे जो आत्मभाव खऱ्या स्वरूपाच्या भ्रांतीमुळे देहादिक अनेक अनात्म वस्तूच्या ठिकाणी पसरलेला आहे, तो आत्मभाव ते सत्पुरुष पुन्हा आपल्या ज्ञान दृष्टीद्वारा नेहमी आपल्या ठिकाणीच एकत्वाने पाहतात. किंबहुना आत्मयाचा निर्धारी विवेकू जयांचा
बुडाला ओघू गंगेचा सिंधू जैसा. फार काय सांगावे, गंगेचा ओघ जसा समुद्रात तद्रूप होतो तसा त्या सत्पुरुषांचा विवेक आत्म्याच्या निश्चयामध्ये तद्रूप होतो. पै आघवेची आपुलेपणे नुरेची जयाभिलाषपणे जैसे येतो निपरा जाणे आकाशा नाही. ज्याप्रमाणे आकाश हे सर्वव्यापी असल्यामुळे आकाशाला या ठिकाणाहून पलीकडच्या ठिकाणाला जाण्याचे कारण नाही, त्याप्रमाणे आपणच सर्व झाल्या कारणाने ज्यांना इच्छा करण्याचे कारणच राहत नाही. जैसा अग्नीचा डोंगरू निघे कोणी बीज अंकुरू तसा मनी जया विकारू उदयजेना. जसा अग्नीचा डोंगर कोणत्याही बीजाचा अंकुर घेत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनामध्ये कोणताच विकार उत्पन्न होत नाही. जैसा काढिलिया मंदरा जळू राही शिराब्दी निश्चळू तैसा मुठी जया सळू कामोर्मीचा. समुद्र मंथनाच्या वेळी मंदार पर्वताची रवी केली होती. ती मंदार पर्वताची रवी क्षीरसागरातून काढल्यानंतर तो क्षीरसागर जसा शांत राहिला, त्याप्रमाणे ज्यांच्या अंतकरणात कामरूपी लाटेची उसळी उत्पन्न होत नाही. चंद्रमा कळी झाला न दिसे कोणी अंगी ओसावला तेवी अपेक्षेचा अवखळा न पडे जया. जसा षोडश कलांनी युक्त चंद्र कोणत्याही अंगाने अपूर्ण दिसत नाही, त्याप्रमाणे कसली इच्छा उत्पन्न होणे हे न्यून ज्याच्या ठिकाणी नसते. हे किती बोलू असांगडे जेवी परमाणू नुरे वायुपुढे तैसे विषयांची नावडे नावची जया. त्या पुरुषांची गोष्ट निरुपम आहे तेव्हा त्या पुरुषांचे मी किती वर्णन करू. ज्याप्रमाणे वायूच्या जोरापुढे रजक कणाचा टिकाव लागत नाही, त्याप्रमाणे ज्यांना विषयांचे नाव देखील आवडत नाही. एवं जे जे कोणी ऐसे केले ज्ञानाख्य हुताशे ते तेथ मिळती जैसे हेमी हेम. याप्रमाणे आत्मज्ञान म्हणून प्रसिद्ध असलेल्या अग्नीने जे कोणी असे केलेले आहेत ते त्या आत्मस्वरूपात जसे सोन्यात सोने मिसळते त्याप्रमाणे मिळतात. तेथ म्हणजे कवने ठाई ऐशे ही पुसशी काही तरी ते पद गा नाही विंचुजया. परंतु तेथे म्हणजे कोणत्या ठिकाणी असे देखील काही तू विचारशील तर ज्या ठिकाणाला नाश नाही ते ठिकाण होय. दृश्यपणे देखिजे का ज्ञेयत्वे जाणिजे अमुके ऐशी म्हणजे ते जे नव्हे. ते जे पाहण्याचा विषय म्हणून पाहिले जाते व जे जाणण्याचा पदार्थ म्हणून समजले जाते किंवा जे काही एक विशेष प्रकारचे आहे असा ज्याविषयी व्यवहार होतो असे जे जे आहे त्यापैकी जे नाही तेथे ते मिळतात. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ते पद सूर्य प्रकाशित करीत नाही, चंद्र नाही, अग्नी नाही, ज्या ठिकाणी गेल्यावर म्हणजे गेलेले लोक परत मागे पाऊलच घेत नाहीत ते माझे अत्यंत श्रेष्ठ निजधाम होय. पै दीपाची बंबाळे का चंद्रहन जे उजळे हे काय बोलो अंशुमाळू प्रकाशी जे. परंतु दिव्याच्या दीपवून टाकणाऱ्या प्रकाशाने जे प्रकाशले जाते अथवा चंद्र ज्याला प्रकाशित करतो यांचीच गोष्ट काय सांगावी. सूर्यही ज्याचे प्रकाशन करतो ते आघवेची दिसणे जया ते कान देखणे विश्व भासतसे जेने लपालेन. वरील 3 प्रकारच्या प्रकाशाने जगातील सर्व वस्तूंचे दिसणे म्हणजे ज्याला आत्मस्वरूपाला न पाहणे होय. कारण की आत्मस्वरूपाला पाहण्यात तर वस्तूचा निराश होतो. जे आत्मस्वरूप लपले असता विश्व भासते. जैसे शिंपी पण हारपे तव तव खरे होय रूपे
का दोरी लपता सापे फार होई जे. ज्याप्रमाणे शिंपीचे शिंप म्हणून यथार्थ ज्ञान जसजसे नाहीसे होते तसतसे त्या शिंपीवर मिथ्या भासणारे रूपे खरे आहे असे भासावयास लागते. अथवा दोरीच्या यथार्थ स्वरूपाच्या अज्ञानात सापाचा भास जसा जास्त दृढ होत जातो तैसी चंद्र सूर्यादी थोरे ये तेजे जिये फारे ते जयाचे नि अंधारे प्रकाशती. त्याप्रमाणे चंद्र सूर्य इत्यादी जी ही मोठमोठाली तेजे आहेत ती ज्या आत्मवस्तूच्या अज्ञानात प्रकाश करतात ते वस्तू की तेजोराशी सर्वभूतात्मक सरिशी चंद्र सूर्याचा मानसी प्रकाश जे. ती आत्मवस्तू केवळ तेव्हा तेजाची रास आहे आणि ती आत्मवस्तू सर्व प्राण्यामध्ये आत्मत्वे करून सारखी व्याप्त आहे व जी चंद्र सूर्याच्या मनात प्रकाशते. मनोनी चंद्र सूर्य कडवसा पडती वस्तूच्या प्रकाशा या लागी तेज जे तेजसा ते वस्तूचे अंग. चंद्र सूर्य हे वस्तूच्या प्रकाशाने पडणारे कवडसे आहेत म्हणून तेजस्वी वस्तूमध्ये जे तेज आहे ते वस्तूचे अंग आहे. आणि जयाचा प्रकाशी जग हारपे चंद्रार केशी सचंद्र नक्षत्रे जैशी दिनोदयी. आणि ज्याप्रमाणे सूर्योदयी चंद्रासह नक्षत्रे लोपतात त्याप्रमाणे ज्या आत्मवस्तूच्या प्रकाशात चंद्र सूर्यासह सर्व जग लोपून जाते. ना तरी प्रबोधले वेळे ते स्वप्नीची दिंडी मावळे कानुरेची सांज वेळे मृग तृष्णिका. अथवा जागे झाल्यावर जसा स्वप्नातील पसारा नाहीसा होतो अथवा संध्याकाळी जसे मृगजळ राहत नाही तैसा जी वस्तूचा ठाई कोणीच का आभासू नाही ते माझे निजधाम पायी पाठाचे गा. त्याप्रमाणे आत्मवस्तूच्या ठिकाणी कोणताच भास नाही अर्जुना ते माझे श्रेष्ठ ठिकाण आहे असे समज. पुढती जे तेथ गेले तेन घेतीची मागुती पावले महदुई कामिनले स्रोत जैसे. तेथे जे लोक गेले म्हणजे निज धामाच्या ठिकाणी ते पुन्हा मागे पाऊल घेत नाहीत म्हणजे पुन्हा जन्माला येत नाहीत. ते कसे तर जसे महासागरास मिळाले नद्यांचे ओघ जसे माघारी येत नाहीत. का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी होयची ना माघारी परती जैसे. अथवा मिठाची हत्तीन ज्याप्रमाणे खाऱ्या समुद्रात घातली असता ती जशी परत माघारी येतच नाही. नाना गेलिया अंतराळा न येती जेवणे ज्वाळा नाही तप्तलो होनी जळा निघणे जेवी. अथवा आकाशात गेलेल्या अग्नीच्या ज्वाळा जशा परत येत नाहीत ज्याप्रमाणे तापलेल्या लोखंडापासून पाण्याला परत येणे नाही तेवी मजशी एक वाट जे झाले ज्ञाने चोखट तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा. त्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाने जे माझ्या स्वरूपी मिळाले त्यांना पुनर्जन्माचा मार्ग मोडला. तेथ प्रज्ञा पृथ्वीचा राहू पार्थू म्हणे जी जी महापसावो परी विनंती एकी देऊ चित्त देतू. यावर बुद्धिरूपी पृथ्वीचा राजा जो अर्जुन तो म्हणतो महाराज हे आपले आत्मबोध सांगणे हा मोठा प्रसाद आहे परंतु माझ्या एका विनंतीकडे देवानी लक्ष द्यावे. तरी देवेशी स्वय एक होते मग मागवते जे न येते ते देवेशी भिन्नाती की अभिन्न जी. तर महाराज जे पुरुष देवाशी स्वतः एक होतात व माघारी येत नाहीत ते पुरुष आपल्याशी भिन्न असतात अथवा अभिन्न असतात. जरी भिन्न जे अनादि सिद्ध तरी नेती हे असंबद्ध जे फुला गेले षटपद हे फुलेची होत पा.
जर ते पुरुष स्वरूपे करून मूळचे भिन्न असले तर ते माघारी येत नाहीत. हे आपले म्हणणे विसंगत आहे, कारण की हे आपले म्हणणे खरे असेल तर मग फुलात गुंग झालेले भ्रमर खरोखर फुलेच व्हावयास पाहिजेत. पै लक्षाहुनी अनारिशी बाण लक्षी शिवोनी जैसे मागुती पडते तैसे येतीच ते. स्वरूपाने लक्षाहून वेगळे असलेले बाण लक्षाला शिवून म्हणजे लक्षरूप न होता जसे पुन्हा वेगळे पडतात तसे ते पुरुष देवाच्या स्वरूपाला स्पर्श करून देवाशी ऐक्याला न पावता पुन्हा माघारी येतीलच. ना तरी तुची ते स्वभावे तरी कोणी कोणाशी मिळावे आपण याशी आपण रूपावे शस्त्रे केवी. अथवा ते पुरुष जर स्वभावता तूच असले तर मग कोणी कोणाला मिळवायचे, शस्त्राने आपण आपल्याला कसे रूपावयाचे. म्हणून तुझशी अभिन्ना जीवा तुझा संयोग वियोग देवा नये बोलो अवयवा शरीरेशी. म्हणून देवा ज्याप्रमाणे शरीर व शरीराचे अवयव यांचा संयोग अथवा वियोग म्हणता येत नाही, त्याप्रमाणे तुझ्याशी अभिन्न जे जीव त्यांचा तुझ्याशी संयोग अथवा वियोग होतो हे म्हणता येत नाही. आणि जे सदा वेगळे तुझशी तया मिळणी नाही कोणी दिवशी मा येती न येती हे कायशी वायबुद्धी. आणि तुझ्याशी जे सदा भिन्न आहेत त्यांना कोणत्याही काळी तुझ्यात मिळता यावयाचे नाही. मग ते तुझ्या स्वरूपावरून माघारी येतात अथवा येत नाहीत ही कसली व्यर्थ समजूत. तरी कोण गा तू ते पावोनी न येते मागवते हे विश्वतो मुखा माते बुजावी जी. तरी तुझ्या स्वरूपाला पाहून माघारी येत नाहीत ते कोण, हे सर्व बाजूंना मुख असलेल्या देवा हे मला समजावून सांग. ये आक्षेपी अर्जुनाचा जो शिरोमणी सर्वज्ञाचा तोषला बोध शिष्याचा देखोनिया. अर्जुनाने अशी शंका केल्यावर तो जाणत्यामध्ये श्रेष्ठ असलेला श्रीकृष्ण परमात्मा आपल्या शिष्याचा बोध पाहून संतुष्ट झाला. मग म्हणे गा महामती माती पाहून न येती पुढती ते भिन्ना भिन्न रीती आहाती दोन्ही. मग देव म्हणतात, हे विशाल बुद्धीच्या अर्जुना, माझ्या स्वरूपी ऐक्याला पाहून जे पुन्हा माघारी येत नाहीत त्यांच्या मूळ स्वरूपा संबंधाने ते वेगळे आहेत व ते वेगळे नाहीत असे दोन्ही प्रकार संभवतात. जय विवेके खोले पाहिजे तरी मी तेची ते सहजे ना आहाच वाच तरी तुझे ऐशे ही गमती. जर खोल विचाराने म्हणजे आत्मदृष्टीने पाहिले तर ते पुरुष स्वभावता मद्रूपच आहेत, आणि जर वरवरच्या दृष्टीने देहदृष्टीने पाहिले तर ते माझ्याहून वेगळे आहेत असेही वाटतात. जैसे पानियाही वेगळ आपजता दिसती कल्लोळ येरवी तरी निखिळ पाणीच ते. ज्याप्रमाणे लाटा उत्पन्न होत असतात त्या पाण्याहून वेगळ्या आहेत असे दिसते, पण विचार करून पाहिले तर त्या लाटा केवळ पाणीच आहेत. का सुवर्णाहुनी आणि लेनी गमती भिन्नी मग पाहिजे तव सोनी आघवी चिते. अथवा आकाराच्या दृष्टीने पाहिले असता दागिने सोन्याहून भिन्न आहेत असे वाटते, मग विचाराच्या दृष्टीने पाहिले असतात ते दागिने सर्व सोनेच आहेत. तैसे ज्ञानाची आदिठी मजशी अभिन्न चिते किरीटी येर भिन्न पण ते उठी अज्ञानास्तो. त्याप्रमाणे ज्ञानाच्या दृष्टीने अर्जुना ते पुरुष माझ्याशी अभिन्नच आहेत. दुसरे जे वेगळे पण उत्पन्न होते ते अज्ञानामुळे होते. आणि साचू कारेनी वस्तू विचारे कैचे मज एकाशी दुसरे जे भिन्ना भिन्न व्यवहारे उमशी जेल. आणि खरोखर वस्तू विचाराने म्हणजे आत्मदृष्टीने पाहिल्या असता मी जो एक त्या मला दुसरे कुठले
की जे वेगळे आहे किंवा एक आहे असा व्यवहार होऊन तद्वारा उघड करता येईल. आगवीची आकाश सुनी पोटी बिंबचे जय आते खोटी तै प्रतिबिंब कै उठी के रश्मी शिरे. जर सर्वच्या सर्व आकाश पोटात घालून म्हणजे सूर्य बिंबाने ब्रह्मांड गोल व्यापून टाकला तर त्या सूर्याचे प्रतिबिंब कोठे उत्पन्न होईल आणि त्याची किरणे कोठे शिरतील. का कल्पांतीची या पानिया काय ओत भरताती धनंजया म्हणून कैचे अंश विक्रिया एकामज. अथवा कल्पांत काळाचे जे अब्राह्म स्तंभ पर्यंत उदक असते त्याचे पाठ फुटून प्रवाह वाहतात काय. एवढ्याकरिता मी जो एक अविकारी त्या मला अंश कोठले. परी ओघाचे निमेळे पाणी उजू परी वाकुडे झाले रवी दुजे पण आले तोय बघे. परंतु पात्राच्या संबंधामुळे नदीचे पाणी सरळ असता पण वाकडे झाले. पाण्याच्या संबंधाने सूर्याला दीनपणा आला. व्योम चौफळे की वाटोळे हे हे आयशे कायसया ही मिळे परी घटमटी वेंटाळे तैसे ही आथी. हे आकाश चौकोनी अथवा वाटोळे आशे कशाने मिळणार आहे. परंतु आकाश जेव्हा घटाकडून अथवा मठाकडून वेष्टिले जाते तेव्हा तसेच ते असते म्हणजे वाटोळे अथवा चौकोनी असते. जशी वस्तू असेल त्याप्रमाणे. हा गा निद्रेचे नि आधारे काय एकलेनी जगभरी स्वप्नीचे नि जय अवतरी रायपणे. अरे निद्रेच्या मुळे उत्पन्न झालेल्या स्वप्नात जेव्हा म्हणजे निजणारा आपण राजा म्हणून प्रगट होतो तेव्हा त्याच्या एकट्याहून म्हणजे स्वप्नातील सर्व जग भरले जात नाही काय. का मिनलेनी किडाळे वाणी भेदाशी ये सोळे तैसा स्वमाया वेंटाळी शुद्ध जय मी. अथवा हिनकस धातू मिसळला असता 100 नंबरी सोने जशी निरनिराळे कसाला येते त्याप्रमाणे शुद्ध जो मी तो जेव्हा आपल्या मायेने वेटाळला जातो तै अज्ञान एक रुडे तेने कोहम विकल्पाचे मांडे मग विवरुनी की जे पुढे देहो मी आयशे. तेव्हा माझ्या ठिकाणी एक अज्ञानाचा मुख्यतः व्यवहार होतो. त्या योगाने मी कोण अशा संशयास आरंभ होतो आणि मग विचाराने देहो मी असा निश्चय केला जातो. ममैवंशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. जीवलोकामध्ये जीवरूप पावलेला माझाच सनातन अंश प्रकृतीचे ठिकाणी स्थित अशा मनासह 6 इंद्रियांना आपल्या जवळ ओढून घेतो. ऐशे शरीराची एवढे जय अज्ञान वेगळे पडे तै माझा अंश ऐशी आवडे थोडेपणे. याप्रमाणे जेव्हा आपल्या स्वतःच्या विषयीचे ज्ञान शरीर तेवढेच आपण इतके मर्यादित होऊन व्यापक स्वरूपापासून वेगळे होते त्यावेळेस त्याच्या मर्यादितपणाच्या धर्मावरून तो माझा एक भाग आहे असे वाटते. समुद्र का वायुवशे तरंगाकार उल्लसे तो समुद्रांशु ऐसा दिसे सानिवा जीवी. समुद्र हा वायूच्या योगाने लाटाच्या आकाराने प्रकट होतो. तो लाटांचा आकार जसा समुद्राचा लहानसा अंश असा दिसतो. तेवे जडाती जीवविता देह अंता उपजविता मी जीवगमे पंडुसुता जीवलोकी. त्याप्रमाणे अर्जुना जड देहाला सचेतन करणारा आणि त्या एकदेशी देहा संबंधाने अहंकार उत्पन्न करणारा जो मी तोच मी जीवलोकात जीव असा वाटतो.
पै जीवाची या बोधा गोचरो जो हा धांदा तो जीवलोक शब्दा अभिप्रावो. जीवाच्या ज्ञानाला जी ही घडामोड चाललेली दिसते ती जीवलोक या शब्दाचा अर्थ होय. आगा उपजने निमने हे साचची जे का मानने ते जीवलोकू मी मने संसारू हन. अर्जुना, शरीर उत्पन्न झाले असता मी जन्मास आलो व ते नाहीसे झाले म्हणजे मी मेलो, याला खरे समजणे त्या समजुतीस मी जीवलोक अथवा संसार म्हणतो. एवं वेद जीवलोके तू माते ऐसा अवलोके जैसा चंद्रू का उदके उदकातीत. अशा प्रकारच्या जीवलोकात तू मला ज्याप्रमाणे चंद्र हा प्रतिबिंब रूपाने पाण्यात असून बिंब रूपाने पाण्याबाहेर आहे त्याप्रमाणे पहा. पै काश्मीराचा रवा कुंकुमावरी पांडवा आणि का गमेलू हिवा तू तरी नव्हे. अर्जुना, स्फटिकाचा तुकडा केशरावर ठेवला असता म्हणजे पाहणाऱ्याला तो तांबड्या रंगाचा आहे असे वाटते, परंतु तो तर स्फटिक रूपाने तांबडा नाही. ऐशी अनादीपण नमुडे माझे अक्रियत्वान खंडे परी करता भोगता ऐशी आवडे ते जानगा भ्रांती. त्याप्रमाणे जरी जीवलोकाच्या व्यापारात मी सापडलो आहे असा भासलो तरी माझा अनादीपणा नाहीसा होत नाही व त्याचप्रमाणे माझा कर्मरहितपणा मोडत नाही, परंतु मी करता भोगता आहे असे जे वाटते ती भ्रांती आहे असे समज. किंबहुना आत्मा चोखटू होऊनी प्रकृतीशी एकवटू बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पया. फार काय सांगावे, निर्लेप जो आत्मा तो अविद्याकारी जे शरीर त्याच्याशी एक होऊन शरीराचे जन्म मरणादी धर्म आपल्या ठिकाणी पाहू लागतो. पै अनादी साही इंद्रिये स्तोत्रादी प्रकृती कार्य ती माझी मनोनी होये व्यापारारूढ. मनासहित क्षोत्र आदी करून जी 6 ज्ञानेंद्रिय जी वास्तविक प्रकृतीचे कार्य असताना ती माझी आहेत म्हणून व्यापार करण्यास प्रवृत्त होतो. जैसे स्वप्नी परिव्राजे आपण पया आपण कुटुंब होईजे मग तयाचे निधाविजे मोहे सैरा. ज्याप्रमाणे एखाद्या संन्याशाने स्वप्नामध्ये आपण आपले कुटुंब व्हावे आणि मग त्या बायका मुलांच्या मोहाने इकडे तिकडे धावावे, तैसा आपुलिया विस्मृती आत्मा आपणची प्रकृती सारिखा गमोनी पुढती तियेशीच भजे. त्याप्रमाणे आत्मा आपल्या मूळ स्वरूपाच्या विसरामुळे आपणच शरीर आहोत असे समजून पुन्हा विषयोपार्जन द्वारा म्हणजे शरीरालाच भजतो. मनाचा रथी वळगे श्रवणाची आद्वारे निघे मग शब्दाची आरी घे राणा माझी. जीवात्मा मनाच्या रथावर आरूढ होऊन श्रवणेंद्रियाच्या द्वाराने म्हणजे शरीराबाहेर निघतो आणि मग शब्दाच्या रानात प्रवेश करतो. तोची प्रकृतीचा वागोरा करी त्वचेची मोहरा आणि स्पर्शाची घोरा वना जायो. तोच प्रवृत्तीचा लगाम त्वचेकडे वळवून मग स्पर्श विषयरूपी भयंकर रानात जातो. कोणी के अवसरी रिगोनी नेत्राचा द्वारी मग रूपाचा डोंगरी सैरा हिंडे. कधी नेत्राच्या द्वाराने बाहेर पडून रूपाच्या डोंगरात मोकाट फिरतो अथवा अर्जुना जिव्हाद्वारे बाहेर पडून रसाची दरी भरावयासच लागतो. का रुसनेची वाटा निघू निघा सुभटार रसाचा दरकुटा भरूची लागे. ना तरी येण्याची घ्राणे देहेशू करी निघणे मग गंधाची दारुणे आडवे लंगे. अथवा याच नाकाच्या द्वाराने देहाचा स्वामी जो जीव
तो बाहेर निघतो व मग गंधाविषयाची भयंकर राणे ओलांडतो. ऐशिनी देहेंद्रिय नायके धरोनी मन जवळके भोगी जती शब्दाधिके विषय भरणे. अशा तऱ्हेने देह आणि इंद्रियांचा स्वामी जीव तो मनास हाताशी धरून शब्दाधिक विषयांचा समुदाय भोगतो. शरीरम यद वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वर गृहीत्वेतानि संन्याति वायुर्गंधानि वाशयात. जेव्हा जीवरूपी ईश्वर नवीन शरीर पावतो आणि जेव्हा शरीर टाकून देतो त्यावेळी तो गंधाश्रयापासून म्हणजे पुष्पादिकापासून वायू ज्याप्रमाणे गंध नेतो त्याप्रमाणे ही इंद्रिय घेऊन जातो. परे करता भोगता ऐसे ही जीवाची त्याची दिशे ते जय शरीरे का पैसे एकाधिये. परंतु करता भोगता अशी जीवाची स्थिती तेव्हाच दिसते की जेव्हा तो जीव कर्मानुसार एखाद्या स्थूल देहात प्रवेश करतो. जैसा आथिला आणि विलाशिया त्याची ओळखो ये धनंजया जय राजशेव्या ठाया वस्तीशिये. अर्जुना, जसा एखादा पुरुष ऐश्वर्य संपन्न व विलासी आहे हे तेव्हाच ओळखता येते की जेव्हा तो एखाद्या प्रसिद्ध अशा राजधानीच्या ठिकाणी राहावयास येतो. तैसा अहंकर्तृत्वाचा वाढू का विषेंद्रियाचा धुमाडू हा जाणीजे ते निवाडू जय देह पावे. त्याप्रमाणे अहंकाराचे आधिक्य अथवा विषय व इंद्रियांचा धुमाकूळ यांची स्पष्टता त्याच वेळेला दिसून येते की जेव्हा जीवाला स्थूल देह प्राप्त होतो अथवा शरीराची सांडी तरी इंद्रियाची तांडी हे आपण पयासवे काढी घेऊन जाय. अथवा जीव म्हणजे जेव्हा एका शरीरास टाकतो तरी तो आपल्या बरोबरच तो इंद्रियांचा समुदाय त्या शरीरातून काढतो व आपल्या बरोबरच तो इंद्रिय समुदाय दुसऱ्या शरीरात घेऊन जातो. जैसा अपमानिला अतिथी ने सुकृताची संपत्ती का साई खडे याची गती सूत्रतंतू. अपमान केलेला अतिथी ज्याप्रमाणे म्हणजे अपमान करणाराची पुण्य संपत्ती घेऊन जातो अथवा दोरा तुटला असता तो कळसूत्री बाहुल्यांची गती म्हणजे हलणे चालणे घेऊन जातो. नाना मावळतेनी तपनी नेजती लोकांची दर्शने हे असो धृती पवने नेजे जैसे. अथवा मावळत्या सूर्याकडून लोकांच्या दृष्ट्या नेल्या जातात. हा दृष्टांत राहू दे. वाऱ्याकडून जसा सुवास नेला जातो तेवी मनषष्ठांया इंद्रियांते धनंजया देहराजू ने गेला पासून देहापासून गेला. त्याप्रमाणे अर्जुना, देहराज जो जीव तो एका देहातून बाहेर पडला असता आपल्या बरोबर मनासह 5 इंद्रिये नेतो. स्तोत्रम चक्षुस्पर्शनंच रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनुष्यायं विषयानुपसेवते. कान, डोळे, त्वचा, जिव्हा आणि घ्राण तसेच मन यांचा अंगीकार करून हा जीवात्मा म्हणजे शब्दादी विषयांचा उपभोग घेतो. मग येथात्वा स्वर्गी जेथ जे देह आपंगे तेथ तैसेची पुढती पांगी मनादिक. मग इहलोक अथवा स्वर्गात तो जीव जेथे ज्या देहाचा आश्रय करतो तेथे त्या देहात मनादिकांचा पुन्हा तसाच विस्तार करतो. जैसा मालवलिया दिवा प्रवेशी जाय पांडवा मग उजळी जे तेथ ते धवा तैसाची फाके. अर्जुना, जसा दिवा मालविला असता तो प्रभेसह जातो मग तो लावला असता त्यावेळी लावलेल्या ठिकाणी तो पूर्वीप्रमाणेच प्रकाशतो. परी ऐसे शिया राहाटी अविवेकियांची दिठी येतुले हे किरीटी गमी चिका. परंतु अर्जुना,
अशा या व्यवहारामध्ये अविचारी लोकांच्या दृष्टीला एवढे हे वाटतेच. जे आत्मा देहा आला आणि विषयो येण्याची भोगिला अथवा देहो निगेला हे साचची मानी. की आत्मा देहाला आला म्हणजे काय झालं, जन्माला आला आणि या आत्म्यानेच विषय भोगला अथवा आत्मा देहातून गेला म्हणजे मेला, हे सर्व खरे मानतो. एरवी येणे आणि जाणे का करणे आणि भोगणे हे प्रकृतीचे ते मानियले. सहज विचार करून पाहिले तर जन्माला येणे व मरणे अथवा कर्म करणे आणि कर्माचे फळ जे सुख आणि दुःख ते भोगणे हे धर्मदेहाचे असताना तू अविचारी मनुष्य ते आत्म्याचे धर्म आहेत असे मानतो. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. शरीर सोडून जात असताना, शरीरात राहत असताना म्हणजे विषयाचा भोग घेत असताना अथवा सुखादी गुणांनी युक्त असताना अज्ञानी याला म्हणजे ह्या आत्म्याला देहातून वेगळा असा पाहू शकत नाहीत, परंतु ज्ञानरूपी चक्षुनी युक्त असलेले म्हणजे तो देहातून वेगळा आहे असा त्याला पाहतात. यतंतो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्ते चेतसः. प्रयत्न करणारे म्हणजे सुसंस्कृत योगी याला म्हणजे आत्म्याला आत्म्याच्या ठिकाणी पाहतात. यत्न करणारे पण ज्यांचे मन सुसंस्कृत नाही म्हणून ज्यांना वैराग्य नाही असे अविवेकी यत्न करून देखील या आत्म्याला जसा आहे तसा पाहू शकत नाही. परे देहाचे मुठके उभे आणि चेतना तेत उपलभे ते चळवळलेचे निलोभे आला म्हणते. परंतु लहानसा देह उत्पन्न झाला आणि त्या देहाच्या ठिकाणी चेतना प्रकट झाली की त्या हालचालीच्या योगाने आत्मा जन्मास आला असे म्हणतात. तैसेचे तया संगती इंद्रिय आपलाला अर्थी वर्तती तया नाव सुभद्रापती भोगने जया. त्याप्रमाणे त्या चेतनेच्या म्हणजे जीवाच्या संगतीने इंद्रिय आपापल्या विषयात व्यवहार करतात. अर्जुना, त्या व्यवहार करण्यालाच जे अविचारी लोक जीवाचे भोगणे असे म्हणतात. पाठी भोग क्षीणा पैसे देह गेल्या ते न दिसे तेथे गेला गेला ऐशी बोभा ते गा. नंतर भोग क्षय झाल्यावर देह आपोआप पडला म्हणजे ती हालचाल दिसत नाही. त्यावेळी अर्जुना आत्मा गेला गेला असे ते ओरडतात. पै रुखू डोलतो देखावा तरी वारा वाजतो मानावा रुखू नसे तेथे पांडवा नाही तो गा. झाड हालत असताना पाहावे तरच वारा वाहतो आहे असे मानावे. अर्जुना, येथे झाडच नाही तेथे तो वारा नाही काय. का आरसा समोर ठेविजे आणि आपण पेतेथ देखिजे तरी ते धवांची झाले मानिजे काय ते नाही. अथवा आरसा समोर ठेवावा आणि त्यात आपल्याला म्हणजे आपलं स्वतःचं प्रतिबिंब पाहावं तेव्हाच आपण उत्पन्न झालो असे मानावे. तर त्याच्या आरसा पाहण्याच्या पूर्वी आपण नाही काय. का परता केलिया आरिसा लोपू झाला तया आभासा तरी आपण पे नाही ऐसा निश्चय करावा. अथवा आरसा बाजूला केल्यावर व त्या आरशातील प्रतिबिंबाचा लोप झाल्यावर मग आपण स्वतः नाही असा निश्चय करावा काय. शब्द तरी आकाशाचा परी कपाळी पिटे मेघांचा का चंद्री वेगू आभ्राचा आरोपीजे. वास्तविक पाहिले तर शब्द हा तर आकाशाचा गुण आहे,
परंतु तो मेघांच्या कपाळावर मारला जातो, म्हणजे त्या शब्दाचा आरोप मेघावर केला जातो, अथवा चंद्राकार ढगाच्या वेगाचा आरोप केला जातो. तैसे होईजे जाईजे देहे, ते आत्मसत्ये अविक्रिये, निष्टंकिते गा मोहे आंधळे ते. त्याप्रमाणे देहाने उत्पन्न व्हावे व नाश पावावे, ते देहाचे उत्पन्न होणे व नाश पावणे, विकाररहित अशा आत्मसत्तेवर ते आंधळे म्हणजे अविचारी लोक भ्रमाने निश्चयपूर्वक आरोपित करतात. तेथ आत्मा आत्मयाचा ठाई, देखिजे देचा धर्मो देही, ऐसे देखणे ते पाही आन आहाती. त्या ठिकाणी म्हणजे जन्म मरणादी विकार होत असताना आत्मा म्हणजे जीवात्मा आत्म्याच्या ठिकाणी पाहावा, म्हणजे जीवात्मा हा निर्विकार ब्रह्म आहे असे समजावे, व देहाचे धर्म जन्म मरणादी विकार देहाचे आहेत असे समजावे. असे पाहणारे जाणणारे ते वेगळेच आहेत असे समज. ज्ञाने का जयाचे डोळे, देखोनी न राहती देहीचे खोळे, सूर्यरश्मी आणि आळे ग्रीष्मी जैसे. ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्याची अनुकुचीदार किरणे मेघांच्या फळीचे भेदन करून बाहेर येतात, त्याप्रमाणे ज्यांची दृष्टी देह दिसत असता ज्ञानाच्या योगाने देहाच्या आकारावर थांबत नाहीत, तर देहाचे निरसन करून आत्म्याला स्पर्श करते. तैशी विवेकाचे नि पैसे, जयाची स्फूर्ती स्वरूपी बैसे, ते ज्ञानी देखते ऐसे आत्मयाते. तसे विवेकाच्या विस्ताराने ज्या ज्ञानांची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते, ते ज्ञानी आत्म्याला पाहतात. तैसे जैसे तारांगणी भरले, गगन समुद्री बिंबले, परी ते तुटोनी नाही पडिले ऐशे निवडे. ज्याप्रमाणे नक्षत्रांनी भरलेले आकाश समुद्रात प्रतिबिंबित होते, परंतु ते आकाश खरोखर तुटून समुद्रात पडले नाही असे निसंशय ओळखता येते. गगन गगनीचे आहे, हे आभाषे ते वाये, तसा आत्मा देखती देहे गवशिलाही. आकाश आकाशाच्याच ठिकाणी आहे, हे प्रतिबिंब भासते ते मिथ्या आहे. त्याप्रमाणे ते ज्ञानी आत्मा देहात सापडला असताही तो देहाहून वेगळा आहे असे जाणतात. खळाळाचा लगबगी, फेडोनी खळाळाचा भागी, देखीजे चंद्रिका का उगी चंद्री जेवी. खळखळ वाहणाऱ्या पाण्याची चंचलता खळखळ वाहणाऱ्या पाण्याच्याच ठिकाणी आहे असे समजून त्या खळखळ वाहणाऱ्या पाण्यात प्रतिबिंबित झालेले चांदणे जरी हालत असलेले दिसले, तरी चांदणे हे चंद्राच्या ठिकाणी स्थिर आहे असे पाहावे. का नाडरची भरे शोषे, सूर्य तो जैसा तैसाची असे, देह होता जाता तैसे देखती माते. अथवा पाण्याचे डबकेच भरते व वाळते, व सूर्य जरी त्या डबक्यात प्रतिबिंबित झाला आहे, तरी तो सूर्य आपण आपल्या ठिकाणी आहे तसाच आहे. त्याप्रमाणे देह उत्पन्न होत असताना व नाश पावत असताना ते ज्ञानी मला तसा पाहतात. मी उत्पन्न होत नाही व देहाच्या नाशाबरोबर मी नाशही पावत नाही, तर मी आहे तसाच आहे असे ज्ञानी लोक मला जाणतात. घट मठू घडले, तेची पाठी मोडले, परी आकाश ते संचले असतची असे. घट व मठ हे तयार केले व नंतर ते मोडून टाकले, परंतु घट मठाबरोबर त्यातील आकाश न होता व न मोडता भरलेले आहे तसेच आहे. तैसे अखंडे आत्मसत्ते, अज्ञान दृष्टी कल्पिते, हे देहची होते जाते जाणती पुढे. त्याप्रमाणे अखंड त्रिकाला बाधित आत्मसत्तेवर अज्ञान दृष्टीने कल्पिलेले हे देहच उत्पन्न होतात व नाश पावतात.
व आत्मा आहे तसाच आहे हे ते ज्ञानी लोक पक्के जाणतात. चैतन्य चढेना ओहटे चेष्टविना चेष्टे ऐशी आत्मज्ञानी चोखटे जाणती ते. चैतन्य वाढत नाही व कमी होत नाही व ते कोणाला कर्म करावयास लावित नाही अथवा स्वतः कर्म करीत नाही असे ते ज्ञानी लोक शुद्ध आत्मज्ञानाने जाणतात. आणि ज्ञान ही आपैते होईल प्रज्ञा परमाणू ही उगाना दिल सकळ शास्त्रांची येईल सर्वस्व हाती. आणि ज्ञानही आपल्या स्वाधीन होईल, बुद्धी ही सृष्टीतील परमाणूंचा देखील हिशोब देईल व सर्व शास्त्रांचे सार हस्तगत होईल. परी ते व्युत्पत्ती ऐशी जरी विरक्ती नरिगे मानसी तरी सर्वात्मका मजशी नव्हेची भेटी. परंतु जर वैराग्याने मनामध्ये प्रवेश केला नाही तर सर्वांच्या अंतर्यामी असणारा जो मी त्या माझ्याशी त्याची भेट व्हायची नाही. पै तोंड भरू का विचारा आणि अंतकरणी विषयांशी थारा तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी अर्जुना. कितीही विचाराने ज्ञानाने तोंड भरलेले असे नका, परंतु जर अंतकरणामध्ये विषयांना आश्रय मिळत असेल तर मी निश्चय करून सापडणार नाही. हा गा ओसन तयाचा ग्रंथी काही तुटती संसार गुंती की परिवसिले या पोथी वाचिले होय. बाबा अर्जुना, झोपेत ग्रंथ बरळण्याने त्या बरळणाऱ्याच्या संसाराचे बंधन तुटते काय? किंवा पोथी स्पर्श केला असता पोथी वाचल्यासारखी होईल काय? नाना बांधून या डोळे घ्राणीला विजते मुक्ता फळे तरी तयाचे काय कळे मोलमान. अथवा डोळे बांधून जर मोते नाकास लावली तर त्या मोत्यांची किंमत व पाणी कळेल काय? तैसा चित्ती अहंते ठावो आणि जिभे सकळ शास्त्रांचा सरावो ऐशेनी कोडी एक जन्म जावो परी न पविजे माते. त्याप्रमाणे चित्तामध्ये अभिमानाला जागा दिली आहे आणि जिव्हेला सर्व शास्त्रांचा अभ्यास झाला आहे. अशा तऱ्हेने कोट्यावधी जन्म जायनात का? परंतु अशा पुरुषास माझ्या स्वरूपाची प्राप्ती करून घेता यायची नाही. जो एकमेका समजते व्यापकू अशी भूत जाती ऐकती व्याप्ती रूप करू. जो मी एक सर्व प्राण्यामध्ये व्यापक आहे त्या माझ्या व्याप्तीचे स्पष्ट वर्णन करू ऐक. यदादित्यगतं तेजो जगद्भासयते खिलम यचंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम. जे तेज आदित्याच्या ठिकाणी असून अखिल जगाला प्रकाशित करते, जे चंद्राच्या व अग्नीच्या ठिकाणी आहे ते तेज माझे आहे असे जाण. तरी सूर्या सगट आघवी ही विश्वरचना जे दावी ते दीप्ती माझी जाणावी आद्यंती आहे. तर सूर्यासह ही सर्व विश्वरचना जो प्रकाश दाखवितो तो प्रकाश माझा आहे व तो प्रकाश विश्वाच्या आदी अंती आहे असे समज. जळ शोषोनी गेलिया सविता ओलांश पूर्वी तसे जे मागवतात ते चंद्रे पंडू सुता ज्योत्सना माझी. अर्जुना, सूर्य म्हणजे पृथ्वीतील सर्व पाणी. सूर्य काय करतो? पृथ्वीतील सर्व पाणी म्हणजे ओलावा शोषून गेल्यावर जो प्रकाश पुन्हा ओलावा पुरवितो तो चंद्राच्या ठिकाणी असणारा प्रकाश माझा होय. आणि दहन पचन सिद्धी करीतशी जे निरवधी ते हुताशी तेजो वृद्धी माझीच गा. आणि जे प्रखर तेज सतत जाळण्याची व शिजविण्याची क्रिया शेवटास नेते ते अग्नीच्या ठिकाणी असणारे प्रखर तेज माझेच आहे. गामा विषच्य भूतानी
धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधे सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. तसेच मी पृथ्वीमध्ये प्रवेश करून आपल्या सामर्थ्याने भूतांचे धारण करतो व रसात्मक चंद्र होऊन सर्व औषधींचे मीच पोषण करतो. मी रिगालो असे भूतळे म्हणून समुद्र महाजळे हे पांसूची ढेपुळी विरेचिना. मी पृथ्वीच्या खाली प्रवेश केला आहे म्हणून समुद्राच्या महाजलाने हे पृथ्वीरूपी मातीचे ढेकूळ विरघळून जातच नाही. आणि भूते ही चराचरे हे धरित शेती अपारे ते मीची धरी धरी रिगोन्या. आणि ही पृथ्वी ज्या असंख्य स्थावर जंगम भूतांना धारण करते त्या सर्व भूतांना पृथ्वीत प्रवेश करून मीच धारण करतो. गगने मी पंडू सुता चंद्राचे निमिषे अमृता भरला जालो चालता सरोवरो. अर्जुना, आकाशामध्ये चंद्राच्या रूपाने अमृताने भरलेले चालते सरोवर मी झालो. ते थोनी फाकती रश्मी कर ते पाठ पेलोनी अपार सर्व औषधीचे आगर भरितो असे मी. जे येथून त्या चंद्रापासून जी किरणे फाकतात तेच कोणी असंख्य ओघ त्यांना धारण करून मी सर्व वनस्पतींचे मळे भरीत आहे. ऐशेनी सस्यादिकां सकळा करी धान्य जाती सुकाळा दे अन्नद्वारा जिव्हाळा भूत जाता. अशा तऱ्हेने मी सस्यादी म्हणजे धान्य वगैरे सर्व धान्य जातींना कडधान्य वगैरे सर्व धान्य जातींना विपुलता करतो व अन्नाच्या द्वारे सर्व प्राणी मात्रांना जीवन देतो. आणि निपज विली अन्न तरी तैसे कैचे दीपन जेने करू जिरोनी समाधान भोगिती जीव. आणि अन्न शिजवून तयार केले असताना ज्याच्या योगाने अन्न पचवून जीव समाधान भोगतील अशी जठराग्नीची प्रखरता कुठून आणावयाची. आता राहिलेले जे श्लोक आणि त्यावरील ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला अनुवाद ओव्या आपण भाग 3 मध्ये पाहणार आहोत. आज येथेच थांबूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. राम कृष्ण हरी राम.